मुंबईच्या चाळीतील एका लहानशा खोलीत एक संयुक्त कुटुंब आणि त्याच खोलीत नवरा नवरीचा नवीन संसार. काय झालं असेल त्या संसाराचं? ही गोष्ट आहे 1972च्या बासू चटर्जी दिग्दर्शित पिया का घर या साध्या सुध्या पण खूपच खऱ्या वाटणारा आणि भन्नाट चित्रपटाची. राम आणि मालतीचं नुकतंच लग्न होतं. मालती गावाकडून मुंबईत नवऱ्याच्या घरी येते. तिच्या डोळ्यात लग्नानंतरचं स्वप्नाळू आयुष्य, थोडी प्रायव्हसी, थोड्या गप्पा, थोडा रोमांस. पण घरात पाऊल टाकल्यावर कळतं की प्रायव्हसी नावाची वस्तू इथे दुकानात सुद्धा मिळणार नाही. एका छोट्याशा खोलीत आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक सगळेच. म्हणजे नवरा बायकोंनी 2 शब्द हळू बोलायचे म्हटले तरी त्याची चोरी. सगळे झोपल्यावर रात्री भेटू म्हटलं तरी कुणीतरी पाणी प्यायला उठणारच. सिनेमा मजेशीर आहे, पण त्यामागचा मुद्दा खूप मोठा आहे. मुंबईसारख्या शहरात जागा कमी आहे, पण माणसांच्या नात्यांनाही श्वास घ्यायला जागा कमी पडते. मालतीची चिडचिड, घुसमट, रामची असहाय्यता हे सगळं खूप नैसर्गिक वाटतं. दिग्दर्शकाने रोजच्या आयुष्यातील गोष्ट इतक्या हलक्या, इतक्या विनोदी आणि साध्या पद्धतीने आपल्याला सांगितली आहे. आपण हसतोही आणि थोडं विचारातही पडतो. जया भादुरी यांची मालती अगदी आपल्यातलीच वाटते. नवीन घरात जुळून घेणारी आणि स्वतःच्या भावना दाबून न ठेवणारी. अनिल दमन यांचा राम म्हणजे बिचारा नवरा. एका बाजूला बायको, दुसऱ्या बाजूला मोठं कुटुंब आणि मध्ये याची झोप उडालेली. विशेष म्हणजे हा चित्रपट 1970 साली आलेल्या राजा ठाकूर दिग्दर्शित मुंबईचा जावई या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. पिया का घर हे, राणी हूं मैं, हे जीवन है, इस जीवन का यही है रंगरूप ही लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतातील गाणी खूपच गोड आहेत. पिया का घर सांगतो की छोटं घर असणं ही अडचण असू शकते, पण माणसांच्या इच्छा, स्वप्न आणि नातीही त्या घरात तितकीच मोठी असतात. युट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध असलेला हा सिनेमा नक्की पहा आणि अशा सुंदर चित्रपटांच्या प्रमोशनसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब.